श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे, ज्या महिला दिवसभर घरात एकट्यातच राहतात त्यांनी या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरात कधीही पैशांची कमतरता जाणवणार नाही. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आजकाल अनेक घरांमध्ये असं दिसून येतं की नवरा कामानिमित्त बाहेर असतो, मुलं शाळेत किंवा कॉलेजला जातात आणि घरात दिवसभर महिला एकट्याच असतात. त्यातील तुम्ही देखील असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. पण मित्रांनो, घराची खरी लक्ष्मी म्हणजे घरातली स्त्रीच ना. तिच्या विचारांमुळे, तिच्या सवयीमुळे आणि तिच्या वागणुकीमुळे घरात सुख, शांती आणि संपन्नता टिकून राहते. म्हणूनच आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक महिलेनं लक्षात ठेवल्या तर घरात पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही किंवा भासणार नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घरात स्वच्छता ठेवणे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि वास्तुशास्त्रांमध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. जर घर अस्वच्छ असेल, वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतील, कचरा साचलेला असेल तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे घरात आर्थिक अडचणी वाढतात. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर घर झाडून स्वच्छ करणे, देवघर स्वच्छ ठेवणे, स्वयंपाकघर नीट ठेवणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळची सकारात्मक सुरुवात. दिवसाची सुरुवात जर सकारात्मक विचारांनी झाली तर अगदी संपूर्ण दिवस चांगला जातो. सकाळी उठल्यानंतर देवाचे स्मरण करा, घरात दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि थोडा वेळ प्रार्थना करा. हे खूप चांगले मानले जाते. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. तिसरी गोष्ट म्हणजे अन्नाचा आदर करा. घरात बनवलेले अन्न कधीही वाया जाऊन देऊ नका. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला अन्नपूर्णा देवीचे रूप मानले जाते. जर अन्न वाया घालवले तर घरात लक्ष्मी टिकत नाही असे मानले जाते. म्हणून जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न बनवा आणि शक्य असेल तर गरजू लोकांना अन्न द्या. चौथी गोष्ट म्हणजे पैशांचा आदर करा. अनेक वेळा आपण पाहतो की लोक पैसे इथे तिथे टाकून देतात, नोटा वाकड्या ठेवतात किंवा पायाखाली येतात. पण पैशाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून पैसे नेहमी स्वच्छ आणि नीट ठेवावेत. पर्स किंवा कपाटात पैसे व्यवस्थित ठेवणे ही खूप चांगली सवय आहे. पाचवी गोष्ट म्हणजे घरात वाद टाळणे. घरात सतत भांडणं होत असतील, आवाज होत असेल, नकारात्मक वातावरण असेल तर तिथे लक्ष्मी राहत नाही. म्हणून शक्यतो शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. गोड बोलणे, संयम ठेवणे आणि घरातली प्रत्येकाशी प्रेमाने वागणे खूप महत्त्वाचे आहे. पुढची गोष्ट, सहावी गोष्ट म्हणजे देवघराची काळजी घ्या. ज्या घरात देवघर स्वच्छ आणि पवित्र ठेवले जाते त्या घरात सुख समृद्धी कायम राहते. रोज देवाला नमस्कार करा, दिवा लावा आणि थोडा वेळ भक्ती करणे यामुळे मन शांत राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सातवी गोष्ट म्हणजे दान करण्याची सवय. आपल्या कमाईतून थोडासा भाग गरजू लोकांसाठी ठेवणे ही खूप चांगली सवय आहे. गरजू व्यक्तींना मदत केली तर देवाची कृपा घरावर कायम राहते असं मानलं जातं. दान म्हणजे फक्त पैसे देणे नाही, कधी अन्नदान, कधी कपड्यांचं दान, कधी एखाद्याला मदत करणे हेही दानच आहे. आठवी गोष्ट म्हणजे घरात नेहमी आनंदी वातावरण ठेवणे. हसतमुख राहणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. घरातील महिला जर आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी राहतं. म्हणून स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवा. नववी गोष्ट म्हणजे घरात वाईट बोलणे टाळा. नकारात्मक बोलणे, इतरांची निंदा करणे किंवा सतत तक्रार करणे या गोष्टी घरातील वातावरण खराब करतात. म्हणून शक्यतो चांगल्या गोष्टी बोला, चांगले विचार ठेवा. दहावी गोष्ट आणि शेवटची गोष्ट, सर्वात महत्त्वाची म्हणजे समाधानी राहा. ज्या व्यक्तीला जे आहे त्यात समाधान असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद असतो. लोभ, मत्सर आणि असंतोष या गोष्टी आयुष्यात दुःख आणतात. म्हणूनच देवाने जे दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि मेहनत करत राहा.
मित्रांनो, स्वामी भक्तांनो, घरात पैशाची कमतरता असण्यामागे फक्त अर्थक कारणे नसतात बरं का. कधीकधी आपल्या सवयी, विचार आणि वागणुकीतून त्याला कारणीभूत असतात. जर घरातील महिला या काही साध्या गोष्टी लक्षात ठेवतील तर घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम टिकून राहू शकते. शेवटी एवढंच सांगते, स्वामी भक्तांनो, मैत्रिणींनो, घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हे. घर म्हणजे प्रेम, आदर, सकारात्मकता आणि एकमेकांवरचा विश्वास. जेव्हा या गोष्टी घरात असतात तेव्हा तिथे लक्ष्मी आपोआप येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह.